शुभप्रभात मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत आणि आजचा व्लॉग मी जो शूट करतोय त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे वेंगुर्ला ते रत्नागिरी पहाटेचा प्रवास. आज मी पहाटे प्रवास करतोय, 5:30 वाजलेत नुकते. आपण आता निघणार आहोत थोड्या वेळात आणि मठमार्गे वेंगुर्ला मठमार्गे कुडाळ आणि कुडाळातून मग पुढे रत्नागिरी असा प्रवास करणार आहोत. तर जो पहाटेचा त्यातला प्रवास आहे तो तेवढा मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. चला तर मग. पहाटेचा प्रवास करायचा म्हणून 2 गोष्टी तयार आहेत. एक चहा आणि दुसरं धोंडास. आमच्याकडे धोंडास म्हणतात त्याला, काकडीचं धोंडास. काय आई काय आहे का मग? खसखसा. धोंडास नाही हा. खसखसाच म्हणतात त्याला. ओके ओके, धोंडास म्हणजेच खसखसा हे माझी आई सांगते. तर ते तयार केलेलं आहे आणि सकाळी सकाळी खाण्यासाठी एक भरून ठेवलेलं आहे अख्खा टोप, अख्खा सॉरी हे डबा. गाडी तयार आहे आपली. जरा एकदा नजर टाकूया गाडीवर. पाच वाजून 34 मिनिटं झालीत. आणि आपण प्रवासासाठी तयार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला दिसत असेल की नाही आय डोंट नो. पहाटेची वेळ आहे आणि कारमध्ये मी बसलो आहे. कार स्टार्ट केली आहे जस्ट. आता विस्मय आली की आम्ही प्रवासाला सुरुवात करू. प्रवास इंटरेस्टिंग होणार आहे कारण पहाटेचा प्रवास म्हटल्यावर मजाच येते. लवकर निघणं, त्यानंतर सगळीकडे अंधार असणार आहे. जो भाग कधी बघितलेला नसतो रात्रीचा किंवा पहाटेचा, तो भाग आपण बघत बघत जातो. मध्ये एक स्टॉप घेणार आहोत आपण कुडाळमध्ये, तिथून मग पुन्हा प्रवासाला सुरुवात करणार आहोत. प्रवासाला निघायची तयारी पूर्ण झाली आहे. चला मासाहेब, पाया पडतो. हा, साखर शक्कर. चला बाय बाय, टाटा. फायनली 5:40 झालेत आणि वेंगुर्ला भटवाडीमधून आता आपण निघतोय आपल्या प्रवासासाठी. आपण जातोय रत्नागिरीकडे. पहाटेचा प्रवास मी शूट करणार आहे आणि जर जमलं तर पुढचाही प्रवास रत्नागिरीपर्यंतचा पण शूट करेन आणि एक पूर्ण व्लॉग तयार करेन. सगळेजण झोपलेत त्यामुळे कोणाला टाटा बाय बाय करता येत नाही आहे. वेंगुर्ला ते रत्नागिरी साधारण 180 किलोमीटरचं अंतर आहे. नॉर्मल कंडिशनमध्ये 4 तास लागतात, 4 ते 4.5 तास लागतात या प्रवासाला. आज आपण पाहूया किती वेळ लागतो तो. आपण आता वेंगुर्ल्यातून निघालो त्यावेळी साधारण 5:40 झालेले होते आणि कुडाळमध्ये जायला साधारण 20 मिनटं लागतील. कुडाळमधून आपण पाहू कारण मध्ये ब्रेक घेणार आहोत आपण. सो कुडाळमधून पाहू किती वाजता आपल्याला निघायला मिळते आणि किती वाजेपर्यंत आपण रत्नागिरीमध्ये पोहोचतो आहे. आता आपण आडी स्टॉप जस्ट क्रॉस केला आहे. भटवाडीमध्ये आहोत आपण. इथे वेंगुर्ला नगर परिषद हद्द संपते आणि मठ गावाची हद्द सुरू होते. पहाटे 5 वाजता लोक निघतात इथे वेंगुर्ल्यामध्ये फिरायला. आपण बाहेर बघताय लोक फिरतायत. मठ गावात पोचलोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि तिठा आहे हा मठातला आणि कांदोळकर हायस्कूल त्या एरियामध्ये आपण पोचलो. मित्रांनो, आता आपण वेतोरा परिसरात पोहोचलो. वेतोराच्या पुढे हा वरवडे परिसर आहे. वरवडेमध्ये धुकं किती आहे बघा. गोप्रोमधून तुम्हाला धुक्याचा अंदाज येत असेल आणि समोर धुकं आहे पूर्ण. समोरचा जो भाग दिसतोय तो पूर्ण धुक्यातला आहे.
होतं 8च आहे धुकं. साधारण 6 वाजत आले आता आणि आपण कुडाळच्या जवळ पोहोचलो. पहाटेचं धुक्यात हरवलेलं कोकण सीन बघायला फारच छान वाटतं. ताटधुक्यातून वाट काढत आपण आता पिंगुळीत पोहोचलोय. पिंगुळी हे एक गाव आहे जे कुडाळ शहराच्या अगोदर लागतं आणि तिथपर्यंत आपण आता पोहोचलो. मित्रांनो, आता झालेत 6:10 आणि आपण कुडाळ शहरातल्या बस स्टँड या परिसरात पोहोचलो. सकाळच्या वेळी अजिबात ट्रॅफिक नसतं, हा एक फायदा आहे प्रवासाचा. मित्रांनो, 6:10 झालीत आणि आता आपण कुडाळमध्ये पोहोचलो विस्मयच्या घरी. आणि कुडाळमध्ये आपण आता चहाचा ब्रेक घेणार आहोत. इथे एक 10 मिनिटाचा ब्रेक, चहा पिणार आणि पुढे निघणार. आणि पुढच्या प्रवासाला पहाट नसणार आहे, त्यामुळे जेवढं शक्य होईल 9 वाजेपर्यंत तेवढं मी कव्हर करेन. त्यानंतर पुढे ब्लॉग बंद करेन. आता बघूया काय तयारी केली आहे चहाची आपल्या घरी, विस्मयच्या घरी, ते बघूया. चला. इकडे चहा उकळतीये मस्तपैकी आणि सासू मा माझ्या घावणे करतायत. हे घावणे आहेत आणि पहाटे पहाटे आम्ही येणार म्हणून, पाहुणे येणार म्हणून घावणे करतायत. ही मस्त चहा आणि घावणे पहाटे पहाटे तयार आहेत. बसून इथे मी खाणार आहे. सगळं आटपेपर्यंत 6:30 वाजले. 6:30. 6:30ला आम्ही आता कुडाळमधून प्रवासाला सुरुवात करू. बऱ्यापैकी उजाडले आता. 6:30, 6:30 जरी झालेले असले तरी उजेड चांगलाच झालाय आता. अशा प्रकारे आपण आता कुडाळ शहरामधून बाहेर पडतोय आणि हा जो हायवे आहे आपला मुंबई गोवा हायवे, त्याला कनेक्ट करणारा हा रोड आहे नवीन झालेला. इथून वर आपण आता हायवेला जाऊ. सकाळचे 6:30 वाजलेत, 6:30 आणि आपण मुंबई गोवा हायवेवर आलोत. आता इथून पणदूर 6 किलोमीटर आहे फक्त. आपण आता भंगसाळ ब्रिजवर आहोत
ही कर्ली नदीवरचं ब्रिज आहे. हायवेचं सुंदर दृश्य दिसतंय आपल्याला सकाळी सकाळी 6:30. दाट धुक्याचा भाग. तरी आपण आता पावशीच्या पुढे आहोत, पणदूरच्या जवळ आहोत आणि इथे धुकं बघा, एकदम दाट धुकं आहे. जवळपास एखादी नदी असावी. आहेच आहेच, हे ब्रिज दिसत आहे म्हणजे ही नदी असावी. आता आम्ही वाडी हुमरमळा या एरियामध्ये आलेले आहोत आणि तुम्ही व्हिजिबिलिटी बघू शकता, अगदी फार कमी दिसतंय रस्त्यावर, एवढं धुकं आहे. आपण सिंधुदुर्ग नगरीमध्ये प्रवेश केलाय. सिंधुदुर्ग नगरीचं ओव्हरब्रिज, त्यावर आपण पलीकडे जातोय आता. धुकं अजूनही कायम आहे. मला वाटतं साधारण 7-7:30 पर्यंत धुकं असेल. मित्रांनो, आपण कसालमध्ये पोहोचलोत. म्हणजे 10 ते 15 मिनिटं लागतात कुडाळमधून कसालला यायला नवीन हायवेने. आता आम्ही ओसरगाव टोल नाक्यावर पोहोचलोत. ओसरगाव टोल नाका हा रत्नागिरीमध्ये जाताना आधी 2 टोल नाके लागतील आम्हाला, 2 ते 3. 2 फिक्स आहेत, एक ओसरगावचा आणि एक जैतापूरच्या तिथे, त्या म्हणजे त्या रोडवर, जैतापूर रोड जो जातो त्या रोडच्या तिथे एक टोल नाका ऑलरेडी झालेला आहे. अशा प्रकारे कणकवली शहर आलंय मित्रांनो. 7 वाजलेत, म्हणजे बरोबर 25 मिनिटं लागली आपल्याला कणकवली शहरात प्रवेश करायला. कुडाळ ते कणकवली ते डिस्टन्स आता 25 मिनिटाचं झालंय या हायवेमुळे. याच्यापेक्षाही थोडंसं कमी असेल इतरांसाठी. आपण नॉर्मल स्पीडने गाडी चालवली आहे, 80-90. त्यामुळे आपण 25 मिनिटात कणकवली शहरात पोहोचलो. आणि आता कणकवली शहरात जायची गरज नाही आहे, हे ओव्हरब्रिज झालं आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण बाहेर पडू, 5 मिनिटात बाहेर पडू.
7:10 झालीत आणि आपण पोहोचलो नांदगावमध्ये. ते डायव्हर्जन आहे बंद केलाय, फ्लायओव्हर बंद केलाय, काहीतरी कारण असेल. आम्ही आलो त्यावेळी हे सुरू झालेलं होतं फ्लायओव्हर, आता बंद केलाय, काहीतरी रिझन असेल. मग खालून जाऊ. एक रोड हा देवगडला गेलाय लेफ्टला, आणि हा सरळ हायवेला पुन्हा आपण वर जातोय. आता इथे बाहेर पडतो आपण. इथे लिहिलंय असलदे धनगरवाडी. असलदे गावातील धनगरवाडी हा एरिया आहे. आणि इथून रत्नागिरी आहे 109 किलोमीटर, मुंबई आहे 435 किलोमीटर. ऊन फार छान पडलंय, वाटत नाहीये की 7:10 झाली तसं. आता हायवे झाल्यामुळे हा प्रवास पटापट होतो. कुडाळमधून आपण निघालो 6:35 साधारण, आणि 7:10 आपण इथे पोहोचलो पण नांदगावमध्ये. नांदगाव तिठा. तळेरे जवळ आलंय मित्रांनो. आता आपण इथे थोडं पेट्रोल भरून घेऊया, पेट्रोलचा ब्रेक घेऊया. बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा धुक्याचं दर्शन झालंय. आपण साधारण खारेपाटणच्या जवळ आहोत आता. 7:30 झालीत, 7:30 वाजलेत. ST स्टॉप नडगिवे गाव आलाय, आणि पुन्हा एकदा धुक्याचं दर्शन झालंय. एका तासाच्या आत 6:35 आपण कुडाळमधून निघालेलो, म्हणजे एका तासाच्या आत आपण खारेपाटणमध्ये पोहोचलो. ते खारेपाटणचं ब्रिज. रत्नागिरीकरांना सध्या कोणतंही बंधन नाहीये. रत्नागिरीकर सिंधुदुर्गमध्ये येऊ शकतात, सिंधुदुर्गमधली लोक रत्नागिरी येऊ शकतात. हा, मुंबई पुणे वरून येणाऱ्या गाड्यांना मात्र अडवत आहेत. बेसिक टेस्ट केली जातीये. अँटीजेन बहुतेक करतायत, माहिती नाहीये, कन्फर्म माहिती नाहीये, कारण आम्हाला अडवत नसल्यामुळे आम्हाला काही माहिती नसतं. पण मुंबई पुण्यावरून लोक येणाऱ्या गाड्यांना मात्र अडवलं जातं. इथे सिंधुदुर्गची हद्द संपतीये आणि रत्नागिरी जिल्हा सुरू होतोय. आणि राजापूर इथून 16 किलोमीटर आहे साधारणपणे. अजूनही डोंगरामध्ये धुकं दिसतंय. 7:36 झाली आहेत.
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या प्रवासातला दुसरा टोल नाका आलाय आणि हा टोल नाका आहे जैतापूर रोड जो आज जातो त्या तिठ्यावरून जरा पुढे. हा हातिवले भाग असणार आणि इथून जरा पुढे 2 मेजर हॉटेल्स आहेत, ग्रीन पार्क आणि दुसरं फेमस हॉटेल, नाव विसरलो मी. तिथे मी लास्ट टाइम थांबलेलो आणि ही हॉटेल आहेत या भागामध्ये. अंकिता हॉटेल मित्रांनो, नाव विसरलेलो मी. आता हॉटेल बघूनच माझ्या लक्षात आलं. डायव्हर्जन झालं की पुन्हा एकदा 4 लेन सुरू होतो आणि इथून हे राईट लेफ्टला आहे हॉटेल अंकिता आणि जरा पुढे ग्रीन पार्क. चहाचा ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्हाला ही 2 हॉटेल खूप चांगली आहे, चांगल्या लोकेशनला आहेत. राजापूर आणि जैतापूर तिठ्याच्या मध्येच ही लोकेशन आहे, त्यामुळे तुम्ही इथे थांबून व्यवस्थित चहा पिऊ शकता आणि जागाही भरपूर आहे पार्किंगला, त्यामुळे कार पार्कचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. राजापूरचा ऐतिहासिक ब्रिज आलाय. 7:50 झालीत आणि आपण राजापूरच्या जुन्या ओल्ड ब्रिटिश ब्रिजवर आहोत. ऐतिहासिक राजापूरचं ब्रिज, ब्रिटिश कालीन. राजापूर बस स्टँडच्या जवळ पोहोचलोत आपण. 7:53 झाली आहेत आणि आता इथे रस्ता थोडा खराब आहे. राजापूरमधून बाहेर पडल्यावर व्यवस्थित रस्ता सुरू होईल. मित्रांनो, आता आपण मंदरुळ तिठ्यावर आहोत. मंदरुळ गाव मागे गेलं. आता इथून पुढे साधारणपणे 10 किलोमीटर रोड असेल हा 4 लेन हायवे. त्यानंतर पुन्हा एकदा आपला जो जुना मुंबई गोवा हायवे आहे खड्डेवाला तो सुरू होणार आहे आणि तिथून वाटूळपासून साधारण ते लांजापर्यंत हा अतिशय खराब रोड असेल आणि पुढे मग पुन्हा लांजा ते रत्नागिरी ॲव्हरेज मिडियम, म्हणजे काय एवढा काही चांगला रोड नाही आहे, खराबच आहे पण त्यातल्या त्यात चांगला आहे. ती खूप मोठे खड्डे नाही आहेत, पण हा जो आहे वाटूळ तो लांजा खूप मोठ्या खड्डे आहे त्याच्यामध्ये. सो एकंदरीत आता थोडा वेळ राहिला आहे, त्यानंतर पुन्हा एकदा आपण जुन्या हायवेवर जाणार आहोत. मित्रांनो, हायवेच्या चारी बाजूला तुम्ही नजर टाका, तुम्हाला जिकडे तिकडे हिरवीगार झाडच दिसतील आणि डोंगर दिसतील. अगदी जंगलातून हा रोड जातोय असं वाटतंय आणि पावसाळ्यामुळे अधिकच सगळं हिरवगार दिसतंय. तांबळवाडी आली आता. आठ वाजून 10 मिनिटं झालीत आणि आपण लांजा इथून 12 किलोमीटर आहे बघा.
लांजा 12, पाली 30 आणि मुंबई 378. आणि या ब्रिजच्या पुढे जुना मुंबई गोवा हायवे सुरू होतोय. सी दिस, ही झाली सुरू आता खड्डेवाडी. या पॉइंट पासून म्हणजे लांजा वाटूळ साधारण हा जो हायवे सुरू होतो ते सावंतवाडी. अगदी खूप सुंदर रोड आहे, पण एकदा रत्नागिरीत तुम्ही प्रवेश केलात आणि वाटूळचा हा ब्रिज जो आहे हा क्रॉस झाला की पुढे रस्ता खराब. मित्रांनो 8:25 झालीत आणि आपण लांजामध्ये प्रवेश केलाय. लांजा शहर. मध्ये हायवे जरा खराब होता त्यामुळे आपल्याला उशीर झाला. अदरवाईज वाटूळ पर्यंत तर सुंदरच हायवे आहे. एकदा रत्नागिरीत प्रवेश केल्यानंतर हायवेची स्थिती खराब होते. इथे बघा केवढे मोठे खड्डे आहेत. लालपरी कुठे चालली आहे? सावंतवाडी, रत्नागिरी सावंतवाडी. साडेआठ झालेत आणि आपण आता पालीच्या जवळ आहोत. सिंधुदुर्गातला तो सुंदर रोड आणि चांगला रोड एकदा तुम्ही चालवली गाडी त्यावरून की त्यानंतर तुम्हाला रत्नागिरीतला रोड मात्र फारच कंटाळवाणा वाटतो. हा जो पॅच आहे रत्नागिरीमधला, स्पेशली लांजा टू रत्नागिरी, एवढे खड्डे आहेत आणि रस्ता दुपदरीच आहे त्यामुळे तेवढी मजा येत नाही गाडी चालवायला. दर 2 मिनिटांनी खड्डे, इथे पुन्हा खड्डा. इथे काहीतरी ऍक्सिडेंट झालाय वाटतं. ओके, काहीतरी मोठा ऍक्सिडेंट झालाय बहुतेक इथे. होय, ट्रक कोसळलाय. कदाचित त्याला टर्नचा अंदाज आला नसेल त्यामुळे त्याच्या कंटेनरचं मागचं सगळं सामान पडलंय आणि कंटेनर खाली रुतलाय. पूर्ण कॅप्चर झालं नसेल, टर्न होतं पण तिथे ऍक्सिडेंट झालाय. पाली आलंय मित्रांनो. अब रत्नागिरी दूर नहीं. खाली बस स्टँड आलाय. आता साधारण 20-25 मिनिटांमध्ये आपण पोहोचू रत्नागिरीत.
सगळे शेड्स बघितले. होय, हेच ऍक्च्युली नुसतं हे एवढं बघणं सुद्धा पर्यटन होणार आहे खरं म्हणजे. तेच हिरव्या कलर मध्येच किती ते समोरच्या ह्याच्यावर. होय, निसर्गाने नटलेलं कोकण. आपण आता हातखांबा गावाच्या एकदम जवळ पोहोचलो. थोड्याच वेळात आपण हातखांब्यामध्ये पोहोचू. नऊ वाजले, फारच लवकर आपण पोहोचतोय. 6:35 आपण निघालेलो कुडाळमधून. नऊ वाजून 10 मिनिटं झालीत मित्रांनो आणि आपण हातखांब्यात पोहोचलोत. हातखांबा म्हणजे जवळपास रत्नागिरी. थोड्या वेळात अजून 10-15 मिनिटात रत्नागिरी शहरात जाऊ आपण. पण 9 वाजून 10 मिनिटांनी आपण हातखांब्या या ठिकाणावर पोहोचलेलो आहोत आणि खूप चांगला प्रवास झाला हा. अगदी खड्डे असून सुद्धा पाली ते लांजा हा जो पार्ट आहे तिथे खड्डे होते मोठ्या प्रमाणावर, पण तरीही खूप चांगला प्रवास झाला आहे. मित्रांनो 9 वाजून 15 मिनिटे झालीत आणि आपण आता रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये आहोत. रत्नागिरी शहरात आपण आता प्रवेश केलाय, प्रवेश करतोय आपण आता. कुवारगावच्या पुढे रत्नागिरी शहर सुरू होतं. हा ब्लॉग मी इथेच थांबवेन आता. सकाळी 5:30ला वेंगुर्ल्यातून आपण सुरुवात केलेली प्रवासाची, पहाटेचा प्रवास सुरू केलेला आणि 6:30च्या दरम्यान 6:35च्या दरम्यान कुडाळमधून पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केलेली आणि 9:15ला आपण पोहोचलोत, म्हणजे फारच लवकर पोहोचलोत. आणि त्याला जबाबदार आहे किंवा त्याला कारणीभूत आहे सिंधुदुर्ग मधला हायवे. कारण तो जो पहिला टप्पा जो होता वाटूळपर्यंत तो आपण फार फास्ट पार केलेला. त्यानंतर खड्ड्यांमुळे वेळ लागला, पण तो पहिलाच टप्पा फार स्पीडने आल्यामुळे आपण 9:15 पर्यंत आपण पोहोचू शकतो. हा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया या व्लॉगवर येऊ दे आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.